सामान्य म्हणून बघताना ना, हे सगळे मराठी आणि सगळे जे अस्मितावादी मुद्दे जे आहेत ते निवडणुकांच्या आसपास यायला सुरुवात होते. सर्वसामान्य माणूस म्हणून वाटतं की चला निवडणुकांची तयारी सुरू झालेली आहे. तर मराठी माणसाचं मत यात कुठेही ग्राह्य धरलं जातं का? खरं तर या सगळ्या राजकारणामुळे मराठीचं नुकसान झालंय का? असं आहे की निवडणुका हा कोणत्याही प्रकारच्या राजकारणाचा एक ट्रिगरिंग फॅक्टर असतो. म्हणजे आपल्याकडे जसं विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला अचानक आपल्याकडे कटेंगे तो बटेंगेचं नॅरेटिव्ह आलं आणि त्याच्यामुळे लोकांची मनं बदलली. किंवा त्याच्या काही दिवस अगोदर आपल्याकडे लाडकी बहीण योजना आली आणि प्रचंड म्हणजे एखाद्या गोष्टीचं राजकारण होण्यासाठी निवडणुका आवश्यक असतात हे आपण गृहीत का धरलं पाहिजे? कारण निवडणुकांना त्या प्रकारची भावनिक आणि व्यावहारिक बाजू आहे. त्यामुळे जर भाषेचं राजकारण होत असेल तर ते म्हणजे काय म्हणे अनैसर्गिक का नाहीये? कारण त्याच वेळेला लोक जास्त ऐकतात. म्हणजे निवडणुकांच्या आधी 6 महिने 1 वर्ष तुम्ही कुठल्याही राजकीय पक्षाकडे जा आणि त्यांना तुम्ही सांगा की हा एक अजेंडा तुमच्या कार्यक्रम पत्रिकेत विषय तुम्ही घ्याल का, तर ते तुम्हाला असंच सांगतील की जरा थोडं राहू द्या, थोडं वातावरण तापलं की आपण बघूया. म्हणजे वातावरण तापणं हे जे आहे हे भारतीय समाजाची अशी मानसिकता, म्हणजे हलगी ज्या पद्धतीने तापवतात तसं मराठी समाजाला अशा पद्धतीनं वातावरण तापवत नेण. त्यामुळे आता महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय पक्षांना मराठीवादी होणं हाच मार्ग आहे. पण ते आपल्या लोकांना नीट न जमल्यामुळे मराठीचं नवं राजकारण, ज्याला आम्ही सगळे कार्यकर्ते मराठी कारण असं म्हणतो, हे जे मराठी कारण आहे त्याच्यामध्ये मराठी भाषेचा विचार आहे, मराठी माणसाचा विचार आहे, मराठी संस्कृतीचा विचार आहे आणि मराठी माणसाचं भांडवली अर्थकारण जे आहे त्याचाही विचार आहे. हे उभं करणं हे कदाचित मला वाटतं हे आत्ताच्या अचानक जे निर्माण झालेला संघर्ष आहे त्याची एक बरी फलनिष्पत्ती जर काही असेल तर ती ही असणार आहे.